तर नेक्स्ट अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन आपण या चॅप्टर मधला डिस्कस करूया, क्लासिफिकेशन ऑफ द स्प्रिंग. हा स्प्रिंगचा क्लासिफिकेशनचा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. 2 मार्कासाठी तो नेहमी विचारला जातो. तर स्प्रिंगचं क्लासिफिकेशन आपण जर करत असताना हे जे क्लासिफिकेशन केले ते स्प्रिंगच्या शेपवरून केलं, की स्प्रिंग कोणकोणत्या प्रकारच्या शेपमध्ये असतात त्याच्यानुसार हे क्लासिफिकेशन केलंय. तर 2 मार्कासाठी आल्यानंतर हा तुम्हाला चार्ट ड्रॉ करायचा आहे क्लासिफिकेशन ऑफ स्प्रिंग मध्ये. तर सुरुवातीला हेलिकल स्प्रिंग असतील, त्याच्यामध्ये हेलिकल कॉम्प्रेशन आणि टेन्शन अशा 2 स्प्रिंग आहेत. त्याच्यानंतर स्पायरल स्प्रिंग असेल, नंतर लीफ स्प्रिंग आहे. लीफ स्प्रिंग मध्ये परत इलेप्टिकल, सेमी इलेप्टिकल आणि कॅन्टिलिव्हर आहे. त्याच्यानंतर बॅवेल स्प्रिंग आहे आणि नंतर व्हॉल्यूट स्प्रिंग आहे. तर अशा पद्धतीने हे टोटल 5 स्प्रिंगचं क्लासिफिकेशन आहे. 2 मार्काच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, प्रत्येक एक्झामला ते विचारतात. याच्यानंतर ह्याचं थोडंसं डिटेल डिस्कशन आपण बघणार आहे, जे तुम्हाला पुढे प्रॉब्लेमच्या दृष्टीनं उपयोगी येणार आहे. 2 मार्कासाठी क्वेश्चन आला तर फक्त इतकाच चार्ट आपण ड्रॉ करायचा आहे. नंतर आता आपण थोडं जाऊया हेलिकल स्प्रिंगकडं. तर हेलिकल स्प्रिंग ही एक वायर पासून बनलेली स्प्रिंग आहे. ज्यावेळी आपण एक वायर घेतली आणि जी जनरली सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन मध्ये असते आणि त्याला आपण बेंड करत गेलो इन द फॉर्म ऑफ हेलिक्स, तर ज्यावेळी ती स्प्रिंग बनते ती हेलिकल स्प्रिंग बनणार आहे. जनरली ही हेलिकल स्प्रिंग ही कॉम्प्रेसिव्ह किंवा टेन्साईल टाईपचे लोड घेत असते. आणि हे जे सगळे लोड असतात हे ऍक्सियल लोड असतात, म्हणजे स्प्रिंगचा ऍक्सिस आणि लोडची लाईन ऑफ ऍक्शन ही सेम असणार आहे. जसं आपण आता याचं पुढे क्लासिफिकेशन बघूया. परत ही पुढे क्लासिफिकेशन होते 2 पार्टमध्ये. एक आहे हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग असणार आहे आणि दुसरी असणार आहे हेलिकल टेन्साईल स्प्रिंग असणार आहे. तर ह्याच्या शब्दामध्येच आहे, हेलिकल कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग ही कॉम्प्रेसिव्ह टाईपचा लोड घेईल आणि हेलिकल टेन्साईल स्प्रिंग ही टेन्साईल टाईपचा लोड घेणार आहे. तर बघूया ह्याच्या कशा पद्धतीने आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, तर इथे एक स्प्रिंग दाखवलेली आहे, ही हेलिक्स अँगलमध्ये बेंड केली आहे. हा जो आहे तो स्प्रिंगचा ऍक्सिस आहे आणि इथं तुम्हाला लोड दिसतोय, लोडचा ऍक्सिस आहे. तर स्प्रिंगचा ऍक्सिस आणि लोडची लाईन ऑफ ऍक्शन जर मॅच होत असेल तर त्याला ऍक्सियल लोड असं म्हणायचं. आणि इथं तुम्हाला जो लोड दिसतोय तो हा हा कॉम्प्रेसिव्ह इन नेचर दिसतोय, तर त्याच्यामुळे ही झाली हेलिकल कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये दुसरं एक आपण असं ऑब्झर्वेशन करू शकतो, की ह्याच्यामध्ये हे जे काय स्प्रिंगचे जे टर्न्स आहेत किंवा कॉइल्स आहेत ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी गॅप असतो, हे एकमेकांना टच झालेले नसतात. ज्यावेळी आपण लोड अप्लाय करू त्यावेळी ते एकमेकांना टच होतील. आणि अशा पद्धतीची स्प्रिंग आहे ती आपण क्लचमध्ये असेल, ब्रेकमध्ये असेल किंवा आयसी इंजिनच्या वॉल्समध्ये असतील किंवा टेलिस्कोपिक शॉक ऍब्झॉर्बर मध्ये आपण वापरत असतो. तर बघा याच्याबद्दल काय म्हणले, की ही आपण कॉम्प्रेसिव्ह टाईपच्या लोडला वापरत असतो आणि जे कॉइल्स एकमेकांपासून सेपरेट असतात. नंतर आपण जाऊया हेलिकल टेन्साईल स्प्रिंग प्रमाणे. जसं आता आपण बघितलं त्याप्रमाणे ही टेन्साईल टाईपचा लोड घेणार आहे. तर आपण त्याची डायग्रॅम बघूया. तर इथे तुम्हाला दिसेल ही डायग्रॅम आहे. तर हा स्प्रिंगचा ऍक्सिस झाला आणि लोडचा लाईन ऑफ ऍक्शन इथं आहे. तर हा ऍक्सियल लोड आहे आणि ह्याचं जर नेचर बघितलं तर हा अवे चाललेला आहे, एकमेकांपासून बाहेर आहे. तर हा टेन्साईल टाईपचा लोड झालेला आहे. तर दुसरं एक महत्वाचं ऑब्झर्वेशन आपण याच्यामध्ये बघू शकतो, की इथं सगळे जे कॉइल्स आहेत तर एकमेकांना टच झालेले आहेत. ज्यावेळी आपण ह्याला लोड अप्लाय करू, दोन्ही बाजूने ह्याला आपण टेन्साईल टाईपचा लोड अप्लाय करू त्यावेळी ते एकमेकांपासून लांब जातील. तर आपण याच्यामध्ये बघूया कशा पद्धतीने आहे. इट इज युज्ड टू फॉर ऍक्सियल टेन्साईल लोड. ही जी स्प्रिंग आहे ती ऍक्सियल टेन्साईल लोड घेण्यासाठी विथस्टँड असती. ह्याच्यामध्ये आपण शेवटी त्याला हुक प्रोव्हाइड केलेलं असतं आणि त्याचे ऍप्लिकेशन जे आहे ते स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल किंवा स्प्रिंग बॅलन्स मध्ये आपण जनरली ह्याला वापरत असतो. नंतर आपण